श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेषच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे नागरिक आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या मनात सुरू असलेली घालमेल आणि त्यावर मात करण्यासाठी असलेले उपाय यांच्या अनुषंगानं केलेली चर्चा. श्रोतेहो, साधारणतः गेल्या 1.5 वर्षापासून भारत कोरोना महामारीसारख्या संकटाचा सामना करत आहे. या संकटामुळे अवघं जग हादरून गेलं असून बहुतांश देशांनी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे त्या देशांचं आर्थिक कंबरडं मोडल्याचंही चित्र समोर आलंय. श्रोतेहो, विकसनशील देश असलेल्या भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. देशात सध्या दररोज नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांचं अतिशय कडक पद्धतीनं पालन केलं जात आहे. गेल्या वर्षीही लॉकडाऊनच्या तुलनेत यंदा नागरिकांना आर्थिक झळ बसू नये यासाठी त्यांच्या काम करण्यावर फारशी बंधनं लादण्यात आलेली नाही. एकीकडे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका तर दुसरीकडे संसाराचा गाडा हाकण्यासाठी काम करणं गरजेचं असल्यानं सर्वसामान्य नागरिक द्विधा मनस्थितीत आहे. एकूणच सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरीही अनेकांना आजही कामासाठी घराबाहेर जावंच लागतं. अशा सर्वांचीच मानसिक स्थिती काय असू शकते, मानसिकदृष्ट्या त्यांच्यावर काय ताण असू शकतो, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं, काय काळजी घ्यायला हवी, याविषयी अधिक जाणून घेऊयात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर ओमकार जोशी यांच्याकडून. आपण सगळी मंडळी महाराष्ट्रातली किंवा सगळ्या देशातली मंडळी आपण आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आता अडकलेलो आहोत, सापडलेलो आहोत. गेल्या वर्षी आपण पहिल्या लाटेनंतरही अशाच प्रकारच्या अडचणींचा सामना केला, त्यातून बाहेर निघालो आणि त्यापेक्षाही जास्त प्रमाणात आता आपल्याला आजूबाजूला कोरोनाचे रुग्ण दिसत आहेत. त्यामुळं आपण खूप दिवसांपासून घरात अडकल्यामुळे आपल्या मनावरही त्याचा बराच परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. लहान मुलं घरांमध्ये अडकली आहेत, बरीचशी मंडळी आता वर्क फ्रॉम होम करतायत, ज्येष्ठ मंडळी घरांमध्ये अडकली आहेत. त्यामुळं खूप मनावरती त्याचा ताण येतोय, खूप अनिश्चितता तयार झाली आहे. अनेकांना चिडचिड होतीये, उदास वाटतंय, मनात निराशेचे विचार येतात, उदास वाटतं, काही लोकांना झोप लागत नाही आणि सतत असं वाटत राहतं की हे कधी संपणार, या सगळ्या संकटातून आपण बाहेर कधी पडणार. तर यात सगळ्यात महत्वाचं काय आहे ना, की आपल्याला स्वतःला पहिल्यांदा हे ऍक्सेप्ट करावं लागणार आहे की ही जी सगळी सिच्युएशन आहे ती खरी आहे, आपल्याला दिसतंय. त्यामुळे त्याचा उगाच नकारण्यात काही अर्थ नाही. आणि ह्या भीतीचा पहिल्यांदा जेव्हा आपण स्वीकार करू तेव्हा आपल्याला यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करता येईल. जेव्हा आपली लहान मुलं घरामध्ये आहेत तेव्हा आपल्याला काय दिसतंय तर ती सतत टीव्हीला चिकटली आहेत, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे. काही लोकांच्या ऑनलाईन शाळा चालू आहेत पण तो वेळ सोडला तर बऱ्यापैकी मुलं आता मोबाईलला चिकटून बसते. तर त्यांच्यासाठी काय करता येईल तर त्यांना आपल्याला घरामध्ये जर शक्य असेल तर एकत्र आपल्याला वेळ स्पेंड करता येतो का ते बघूयात. आजी आजोबा असतील, आई वडील असतील, आपल्याला थोड्या दिवसांना काही अर्धा तास, पाऊण तास जर वेळ मिळाला तर त्यांच्याबरोबर काही ऍक्टिव्हिटीज करून बघूयात. अगदी घर आवरण्यापासून, एखादी छोटीशी वस्तू दुरुस्त करण्यापासून ते अगदी भांडी घासायला जरी आपल्याला मुलांना मदतीला घेता आलं तरी चालेल. त्यांच्याबरोबर आपण वेळ घालवला तर त्यांनाही एक वेगळं रुटीन मिळेल आणि त्यांनाही थोडंसं त्यातनं चेंज मिळून त्यांची चिडचिड आपल्याला कमी करता येईल. ज्येष्ठांना सुद्धा खूप अडचणी येत आहेत, त्यांना फिरायला जाता येत नाही, मॉर्निंग वॉकला जाता येत नाहीये. तर अशा ज्येष्ठांना सुद्धा आपल्याला छोट्या छोट्या कामांमध्ये जर सामील करून घेता आलं, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. नशिबाने आता फोन आपल्याला अवेलेबल आहे तर व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअप कॉलनी त्यांच्या चांगल्या जवळच्या नातेवाईकांची गप्पा मारून त्यांना करून देता आल्या तर त्यांनाही बरं वाटेल. एक नियम घरामध्ये करता येईल तो म्हणजे घरामध्ये बातम्या म्हणा किंवा सोशल मीडियाचा वापर हा जेवढा कमीत कमी करता येईल. कारण आजूबाजूला निगेटिव्ह बातम्या आपल्याला खूप ऐकायला मिळतात तर त्या निगेटिव्ह बातम्यांचं इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांवर होतोय तर त्याचं प्रमाण कमी करता येईल का ते आपण बघता येईल. आपल्याला एखाद्याची बातमी ऐकली, कोणा सध्या दुर्दैवाने आपल्यालाच कोविड झाला, आपणच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन परत घरी आलोय किंवा आपल्याला होम क्वारंटाईन केलंय तर अशा वेळेस एक भीती वाटणं अगदी साहजिक आहे. पण आपल्याला काय दिसतंय तर आजूबाजूच्या लोकांमध्ये बरं होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. जी माणसं अंगावर दुखणं काढतायत किंवा योग्य लवकर उपचार घेत नाहीत अशा व्यक्तींना जास्त त्रास होतोय. त्यामुळं लवकरात लवकर उपचार जर घेतले तर आपण नक्की बरे होतोय हे आपल्याला दिसतंय. त्यामुळं
आजाराची अतिभीती न बाळगता लवकर उपचार घेण्याकडे कल ठेवावा आणि जर कुठल्याही प्रकारची भीती वाटत असेल तर त्यात रमून जायला नको. त्याच आठवणी घ्या, त्याच गोष्टींवर सतत चर्चा आपण टाळू शकतो. माझ्या रोजच्या कामामध्ये मी काही बदल करू शकलो, रोजच्या रुटीनमध्ये मी काही बदल करू शकलो, दिवसभरातनं थोडासा व्यायाम करू शकलो, थोडे योगासनं करू शकलो, तर या रुटीन मधनं मला बाहेर पडायला मदत होईल. आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींचा संवाद वाढवूयात. एक घर म्हणून, एक कुटुंब म्हणून जर आपण याच्यातनं एकत्र बाहेर पडायचा प्रयत्न केला तर मला नक्की खात्री आहे की या दुसऱ्या लाटेतलाही आपण लवकर दूर सारू आणि पुन्हा सगळं संपल्यानंतर एकत्र मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकू. श्रोते हो, कोरोनाची दुसरी लाट या महामारीमुळे देशभरात करावा लागलेला लॉकडाऊन आणि या संकटामुळे उद्योग, व्यवसाय, शिक्षण आदी क्षेत्रांना बसलेला मोठा आर्थिक फटका भरून काढायला मोठा कालावधी लागणार आहे. मात्र सध्या त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या कौटुंबिक बजेटवर झाल्याचं चित्र आहे. कामावर गेलं नाही तर आर्थिक झळ बसण्याचं संकट आणि बाहेर गेलं तर कोरोनाच्या संसर्गाचा धोका, अशा विचारांच्या चक्रव्यूहात अनेक जण सापडले आहेत. साधारणतः कोणत्याही संकटाचा सामना करायचा असेल तर संबंधित व्यक्ती शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर सक्षम असणं गरजेचं आहे. मात्र या संकट काळात अनेक जण घरी असल्यानं पुरुषांसोबतच घर सांभाळणाऱ्या स्त्रियांवर देखील आपोआपच आर्थिक आणि अन्य बाबतीत नियोजनाचा मोठा ताण आला आहे. अशात अनेक जण घरातूनच काम करत आहेत. या सगळ्यांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर काय आणि कसा परिणाम होत असेल, यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं, या लोकांनी काय काळजी घ्यायला हवी, याविषयी अधिक माहिती घेऊयात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे यांच्याकडून. सध्याचा कोविडमुळे असं झालंय की सगळ्या स्त्रिया ज्या काम करत होत्या त्याही घरी आहेत. घरातली लहान मुलं, वयोवृद्ध मंडळी सगळी घरी आहेत. बाहेर जाणं पूर्णपणे बंद झालंय. तर अशा परिस्थितीत ओव्हरऑलच तणावाचं वातावरण आहे. पण खास करून स्त्रियांवर हा तणाव खूपच वाढलाय. कारण त्यांच्याकडून सगळ्याच अपेक्षा केल्या जातात. घरातली कामं करायला पाहिजे, ऑफिसमध्ये बॉसेसचं वगैरे जे काही म्हणणं असतं तेही सगळं करायला पाहिजे. म्हणजे काय, त्यांना डेडलाईन्स असतात त्या. आता वर्किंग आवर्स त्यांचे वाढले घरून काम केल्यामुळे. आणि त्याचबरोबर घरातली जी कामं आहेत ती पण वाढली आहेत. कारण सगळे घरात असल्यामुळे असं होत आहे की जास्त मुलं पण घरी आहेत, त्याच्यामुळे मुलांना वेळ द्यावा लागतोय. हे सगळे असे ऍडिशनल ताण स्त्रियांवर ते खूप वाढले. अशामध्ये असं व्हायची शक्यता खूप असते की इतका ताण येतो की एखादा माणूस एकदम चिंतातूर होऊन जातो, अँझायटी होते, कधी कधी डिप्रेशन मध्ये माणूस जाऊ शकतो. तर याच्यातला मार्ग असा काढता येईल की एक लक्षात घ्यायला पाहिजे प्रत्येक स्त्रीनं की आपणच सगळं काम केलं पाहिजे. घरातला असा नियम आता कुठेतरी बदलला पाहिजे. आपल्याला जितकं काम शक्य आहे तितकं काम दुसऱ्यांना डेलिगेट करता यायला पाहिजे. लहान मुलं असतील तर त्यांना वरवरची साफसफाई असेल, घर नीटनेटकं ठेवणं असेल, हे काम तुम्ही देऊ शकता. म्हातारी मंडळी असतील, वयोवृद्ध मंडळी, त्यांना तुम्ही भाज्या निवडणे अशी कामं देऊ शकता. जी कामं ज्या वयोगटानुसार तुम्ही डेलिगेट करू शकता तेवढं डेलिगेट करा. आणि त्यात तुम्ही गिल्ट मानून घेऊ नका. आता हा काळ तसा विचित्र आहे की त्याच्यात तुम्हाला जास्त मदत, म्हणजे पूर्वी कशा कामवाल्या बायका यायच्या घरी, ते सगळं होत नाहीये. त्याच्यामुळे ही वेळ कशी तरी निभावून नेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर स्वतःला तुम्ही वेळ द्या. दिवसभर घरासाठी आणि ऑफिससाठी तुम्ही काम करता, पण स्वतःसाठी असा किमान अर्धा तास काढा. त्या अर्ध्या तासात तुम्हाला जे आवडतं, तुमचे जे छंद आहेत, तुम्हाला जे करून मानसिक शांती मिळते किंवा बरं वाटतं, अशा गोष्टी तुम्ही करा. हे सगळं तुम्ही करत राहिलात तर मनाला एक उभारी मिळते. आणि आता हा काळ जर अजून पुढे 6 महिने 8 महिने हे असंच चालणार आहे असं आता तरी वाटतंय. त्याच्यामुळे तोपर्यंत आपण तग धरू शकतो आणि आपलं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहू शकतं. पण एवढं सगळं करूनही कधी कधी असं होतं की ताणतणाव इतका जास्त होतो की आपल्याला तो हँडल करता येत नाही. अशा वेळेला नक्की मानसोपचार तज्ञांची मदत घ्या. तुमच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा. आपल्याला आता नातेवाईकांना जाऊन भेटणं कोरोनामुळे शक्य नाहीये, पण किमान फोनवर आपल्या जवळच्या मंडळींशी संपर्कात राहा, त्यांच्याशी आपले प्रॉब्लेम्स शेअर करा, त्यांच्याशी बोलत राहा. आणि काहीतरी स्वतःची म्हटलं की फिजिकल ऍक्टिव्हिटी थोडीशी चालू ठेवायला पाहिजे. त्यांनी मनाला उभारी येते. हे सगळं आपण केलं तर आपण नक्कीच ह्या कोरोनाच्या काळात स्वतःचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित टिकवू शकतो. श्रोते हो, कोरोनाच्या या महामारीचा फटका जसा उद्योग, रोजगार आणि या क्षेत्रांना झाला आहे तसाच तो शिक्षण क्षेत्रालाही बसला आहे. आणि शिक्षण म्हटलं की आपोआपच विषय येतो तो विद्यार्थ्यांचा, म्हणजेच मुलांचा.
कोरोनाच्या या संकट काळात सर्वाधिक घालमेल झाली ती अनेक महिने घरात बसून असलेल्या चिमुकल्यांची. लॉकडाऊनचा काळ वाढत गेल्यानं घरात बसून कंटाळलेल्या मुलांना सांभाळणं तसं पालकांसाठी आव्हानात्मक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. गेल्या 1.5 वर्षांपासून शाळा बंद असल्यानं मुलांना डिजिटल पद्धतीनं म्हणजेच ऑनलाईन पद्धतीनं घरात बसून धडे गिरवावे लागत आहेत. कोरोना काळात जास्त काळ घरातच राहिलेल्या मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होत असेल, यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं, त्यासाठी मुलांसह पालकांनी काय काळजी घ्यायला हवी याबद्दल मार्गदर्शन करत आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चेतन विस्पुते. कोरोना आणि त्याचं मानसिक आरोग्यावरचे परिणाम हा काही नवीन नाही. दैनंदिन स्वरूपात आपण बघत आहोत की कोरोनाचे परिणाम कुठल्याच वयोगटातली अशी व्यक्ती नाही ज्यावर झालेले नाही. लहान मुलांपासून तर अगदी वृद्ध वयोगटापर्यंत प्रत्येकाला कोरोनाने सतावलं आहे. लहान मुलं फार सेन्सिटिव्ह आहेत. लहान मुलांचे प्रश्न फार सेन्सिटिव्ह आहेत. लहान मुलांवरती त्याचे परिणाम, मुलांमध्ये चिडचिड होणे, मुलांमध्ये एकलकोंडेपणा वाढणे, मुलांमध्ये झोपेवरती परिणाम होणे, हे सर्व असे काही पालक अशा समस्या घेऊन आमच्याकडे आज घेऊन येत आहेत. शिवाय जसं आता प्रौढांना वर्क फ्रॉम होमचा सामना करावा लागतो, तसंच मुलांना पण वर्क फ्रॉम होम म्हणजे स्कूल फ्रॉम होम असं करावं लागत आहे. तर सुरुवातीला बरीच मुलं आनंदाने हा पर्याय व शाळेत जावं लागणार नाही म्हणून कदाचित खुशही झालीत. पण वर्षभरामध्ये मुलांवर शाळेत जात नसल्यामुळे, त्यांच्या मित्रमंडळींना भेटत नसल्यामुळे याचं एक सायकोलॉजिकल स्ट्रेस बर्डन हे प्रमाण वाढत चाललं आहे. तर जसं वर्क फ्रॉम होम करत असलेल्या व्यक्तींना आपण सल्ला देतो किंवा तुम्ही वेळेत वर्क फ्रॉम होमचा वेळ आणि तुमच्या फॅमिली रिक्रिएशनचा वेळ, तुमचा विरंगुळाचा वेळ वेगळा ठेवा. तसंच मुलांमध्ये देखील स्क्रीन टाइम जो आहे तो कमीत कमी करावा. जेवढा अभ्यासाची वेळ आहे तेवढाच फक्त ही वेळ सीमित ठेवावी. आई वडिलांनी मुलांना आता वेळ असल्या कारणाने आहे तो वेळ मुलांना जास्तीत जास्त द्यावा. मुलांना अटेन्शन जे हवं असतं ते पूर्णपणे आई वडिलांनी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मुलांच्या ह्या जर का इमोशनल गरजा आपण ह्या कोविडच्या काळात पूर्ण करू शकलो, त्यांना तो आधार व त्यांना ते अटेन्शन देऊ शकलो, तर कदाचित त्यांना ही अवघड वेळ जी आली ते जरा सुसह्य होईल. मुलांमध्ये 10वीचे मुलं, एस्पेशली 12वीचे मुलं, आता त्यांना परीक्षेची टांगती तलवार त्यांच्यावर होती. परीक्षा होतील का नाही हे संभ्रम त्यांच्यावर होतं. तर शासन काय ते योग्य निर्णय घेईलच, पण अशा मुलांसोबत बोलणं, त्यांच्या मनात काय सुरू आहे त्या गोष्टी जाणून घेणं, त्या मुलांना योग्य तो मानसिक आधार देणं, ज्यांच्यामध्ये डिप्रेशन, अँझायटी अशी मानसिक आजाराची लक्षणं असतील, ती लक्षणं योग्य वेळेस ओळखून त्यांना योग्य ती मदत, काउन्सिलिंग किंवा औषधाच्या स्वरूपामध्ये त्यांना हजर करणं जर का आपण करू शकलो तर बऱ्यापैकी आपण त्यांच्यामध्ये होणारी मानसिक ताणतणावाची लक्षणं आपण कमी करू शकतो. घरामध्ये बऱ्याच वेळा आता एकत्र राहिल्यामुळे ताणतणाव वाढत आहे. तर घरातल्या मोठ्या व्यक्तींनी जे काही त्यांच्यातले मतभेद आहेत ते मुलांसमोर न मांडता ते आपापसात जर का सोडवले तर मुलांवरती त्या मतभेदांचे होणारे दुष्परिणाम देखील आपण टाळू शकतो. ह्या काही बेसिक टिप्स आहेत. लॉकडाऊन सर्वांसाठीच आहे, अवघड वेळ आहे. हा जो असह्य झालेला वेळ आहे तो आपल्याला अगदी सुसह्य तर करता येणार नाही, पण आपण सह्य जरी करू शकलो मुलांसोबत तो क्वालिटी टाइम किंवा त्यांना अटेन्शन देऊन, तर कदाचित त्यांना बहुमूल्य आधार मिळेल असं माझं मत आहे. श्रोते हो, घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं आज कोणताही ताणतणाव न घेता या कोरोनारूपी महासाथीच्या संकटाला सामोरं जायला हवं. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आज प्रत्येकानं घराबाहेर पडताना मास्कचा सुयोग्य वापर करणं आणि कोरोनाच्या त्रिसूत्रीचा वापर करणं हे तेवढंच गरजेचं आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय रवी लोखंडे आणि चंद्रकांत शिरसाट आणि निवेदन शैलेश मोहिते.